यानंतर बघूया आता मुंबईभर सध्या रस्ते सिमेंट कॉन्क्रीट करण्याचं ठरवलं असल्यानं 350 रस्त्यांचं काम सध्या हाती घेण्यात आलेलं आहे। त्यापैकी शिवडी इथे टीजे रोडचं काम सुरू करण्यात आलं। या रस्त्याचं काम 3 टप्प्यात करण्यात येणार आहे, पण जेव्हा सिमेंटचा रस्ता करण्यासाठी हा रस्ता खोदण्यात आला तेव्हा एक भलताच प्रकार समोर आला। या ठिकाणी आधी सिमेंटचा रस्ता करण्यात आला होता, मात्र त्यानंतर डांबरी रस्ता तयार करण्यात आला। आता याच डांबरी रस्त्याचं सिमेंटीकरणाचं काम सुरू आहे। पालिकेच्या अजब गजब कारभाराचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी। मुंबई महानगरपालिका देशातलीच नाही तर आशिया खंडातली सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे। याचा व्याप मोठा आहे, परंतु या व्यापाच्या नादात मुंबई महानगरपालिका मोठमोठ्या घोडचुका सुद्धा करते। अशीच एक घोडचूक मुंबई महानगरपालिकेची लक्षात आली आहे, ती साधारण महिन्याभरापूर्वी। मी सध्या मुंबईच्या शिवडी परिसरातल्या टीजे रोडवर आहे। जो रस्ता तुम्ही आता पाहताय हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करण्यासाठी म्हणून खोदण्यात आला होता आणि हा खोदण्यात आल्यानंतर लक्षात आलं की हा डांबराचा रस्ता जो समजत होती मुंबई महानगरपालिका तो मुळात डांबराचा नाहीये। आता तुम्ही पाहताय की या रस्त्याची इथून इतकी जी लेवल आहे ही पूर्ण डांबराची तयार करण्यात आली आहे, परंतु त्याच्या खाली मात्र सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे। साधारणतः 15 वर्षांपूर्वी हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्यात आलेला होता आणि त्यानंतर कुणाच्याही लक्षात आलं नाही, परंतु तब्बल 2 वेळा या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं। डांबराची एक जाडा थर तुम्हाला इथे बघायला मिळेल। सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता, आपण असं म्हणतो की डांबराच्या रस्त्याला खड्डे पडतात म्हणून मुंबई महानगरपालिका सगळीकडे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करायला घेतीये, परंतु असा सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर डांबरीकरण करण्याचं सुपीक डोकं नेमकं कुणाचं हे अजून कळू शकलेलं नाहीये। परंतु हा धक्कादायक प्रकार जेव्हा डांबराच्या रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार आहे असं कळल्यानंतर जेव्हा तो रस्ता खोदण्यात आला त्यावेळेला लक्षात आलं या परिसरातल्या नागरिकांना वाहतुकीला तर त्रास होणारच होणार आहे, परंतु मुंबईकरांचे एक खूप मोठे पैसे जे आहे ते सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावरून डांबराचा रस्ता आणि डांबराच्या रस्त्यावरून परत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करण्यामध्ये वाया जात आहेत, हे मात्र सत्य आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। अशा रोडवर ज्या वेळेला 15 वर्षापूर्वी काम झालं असेल ते काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती खरं म्हणजे कारवाई झाली पाहिजे, ही माझी मागणी आहे। परंतु आत्ता देखील ज्यांनी हे टेंडर काढलं, टेंडर काढताना देखील आपण एक प्रकार असतो, टेंडर काढताना जमिनीखाली किती खोदावं लागेल, काय खोदावं लागेल याची टेंडरमध्ये संपूर्ण तरतूद केली असते, त्याचं एस्टिमेट बनलं जातं। मग हे करताना देखील लक्षात यायला पाहिजे होतं, पण ते लक्षात आलेलं नाही आहे। याचाच अर्थ केवळ कागदावर यांनी टेंडर काढलेली आहेत, त्यासाठी जे इन्स्पेक्शन करावं लागतं रोडचं ते मुळात या अधिकाऱ्याकडून केलं गेलेलं नाही आहे। हे जर असेल तर अत्यंत गंभीर आहे। या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, माहिती का ठेवली नाही ते तपासलं पाहिजे आणि जर अशा प्रकारचा पैशाचा अपव्यय करून सिमेंटच्या रस्त्यावरच डांबरीकरण होत असेल तर अशा प्रकारच्या कृतीशी जे संबंधित आहेत त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि मला वाटतं मुंबईकरांच्या पैशाचं रक्षण त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे।